तर नमस्कार मित्रांनो. आता हसायचं का रडायचं हेच कळणार गेलं आहे. हे बघा, शेळ्यांना चारा आणायचा आहे पण गुड घेत केलं पाणी आहे. हे सुबाबळ तोडायला आलो आहे कोयता घेऊन, पण हे पाणीच बघा एवढं रानात किती पाणी आहे. पाऊस नव्हता तोपर्यंत काहीच नाही, आणि आला तर पूर्ण सगळे पिकं पाण्यात. हे बघा, आता शेळ्याला चारा नेणं तर गरजेचं आहे. सुका चारा तर तीन टाईम किती वेळ देणार, तो पण आपल्याला लवकरच संपून जायचा परत, आणि मग आपल्याला नंतर त्याला राहायचं नाही. आता रानात भरपूरच चारा आलेला आहे पण घ्यायला जात आहे ना. हे बघा पाणी, पण तरी पण म्हणलं आता थोडासा पाऊस उघडला आहे ते आता हे तेव्हा थोडासा चारा. तर आता मला म्हणलं होतं मी लवकरच आपण व्हिडिओ टाकणार इथं, पण काय करता, पाऊसच झाला, एक महिनाभर पाऊसच उघडायला तयार नाही. तर आपण कसे कोणाच्या फार्मवर जाणार आणि कसे कोणाचे नियोजन दाखवणार, ज्याचे त्याच्या आपापल्या भरपूर बेजारी चालू आहे. तर हे बघा, आता कोयता घेऊन आलेलो आहे, पण आता मला आहे का पूर्ण मी स्वतः काय करतो हे दाखवता येणार नाही, कारण आता आपल्याकडे कॅमेरामन कोण नाही. रानात आलो तर म्हणलं आता चला आपल्या मित्र कंपनीला शेळी फार्मवाल्याला आपलं हे परिस्थिती दाखव. तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवत होतं सगळं. चल जरा, हे बघा पाणी. आता हे एवढ्या पाण्यात कसं चारा पाणी न्यायला जायचं. आता हे जर ओझं जर आपण तोडलं तर घेऊन तर चालायला आलं पाहिजे. चारा भरपूर आहे पण घरी शेळ्यांना टाकणं मुश्किल झालं. हे बघा, सुबाबळीचे शेवग्याचे झाडं किती मोठे झालेले आहेत आपले. आपण सांगत असतो सतत सुबाबळ शेवगा वगैरे, आता तेच पिकं आपण सांगणार नाही. पण आजची जी पाण्यातली परिस्थिती, हे बघा, नवीन लावलेले परत आपण हे सगळं पाण्यात आहे. आपण जे शेवगा लावला होता कुक्कुटपालनाचे, तर ते पण आता सडून चाललं आहे. ते पाणी किती वेळ त्याच्या मूळ पण दम धरणार हो. हे बघा किती सुबाबळ कितीपर्यंत वाढली. हे बघा, कमीत कमी काही 15 फुटापर्यंत वाढली, पण ते रानात यायला आणि घेऊन जायला पाऊसच उघडायला तयार नाही. तरी पण आपण असंच पाण्यामध्ये चालत आलो आहे. जरा थोडासा पाऊस उघडला आहे तर त्याला घेऊन जाऊन पत्र्यात कुठेतरी सुकायला टाकणं आहे. सगळ्या रानात पाणीच झालं मी. हे बघा, चारा आहे पण घेऊन जायचा कसा, हे अवघड परिस्थिती झालेली आहे पावसाने. कापसाची पिकं, सोयाबीनचे पिकं सगळे पाण्यात येतं. बघू आता सरकारचा चाललाय निर्णय, सारखं आपल्यापर्यंत काही येतंय का नाही येतंय. चला, आपण सरकारच्या विषयी बोलण्यात काही अर्थ नाही आपला. आपलं जे मुद्द्याचं आहे ते बोलू. तर बघा, आपलं किती चारा भरपूर छान आलेला आहे, पण हे आता चालू पावसात कसं आहे, भिजवलेला चारा जर टाकला का तर चारा कडूसर लागतो, डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपण शक्यतो होईल तेवढा सुका चारा टाकतोय. वाला चारा जरी असला तरी पाण्याने भिजलेला नसावा. पण चला, काही वेळेस इलाज नसतो. आता प्राणी येतं, त्यांना काही ना काही खायला देणं गरजेचंच आहे. तर थोडासा घेऊन जातो, 1 तास 2 ताससाठी पत्र्यामध्ये सुकायला टाकतो. चला जाऊ पलीकडे, आता थोडंसं तोडू, पाण्यातूनच जावं लागते. कारण नेल्याशिवाय पर्याय नाही. आता मिरची लावली ती सगळी पिवळी पडली आहे बघा, खाली शेवाळलीच राहणं. काय मिरची आणि पिकं किती वेळ दम धरणार. शिवरीची झाडे त्याच्यामध्ये काय. चला आता थोडंसं तोडीपर्यंत बंद करतो, नंतर त्याला दाखवतो. हे बघा, असे कोयत्याच्या सहाय्याने तोडून घेतलेली आहे. हे 8-10 फोकारे तोडले की आपल्याला भार झाले, कारण त्याची हाईट भरपूर वाढलेली ना. हे बघा, हे सगळे सुबाबळीची हाईट एवढी होऊन बसली.
पावसात तोडायला चान्सच नाही. दुसरीकडे आपले ते जे चारा होता दुसऱ्याकडला तो संपेपर्यंत पाऊस लागला तोच घेऊन जायचं, थोडंसं गवत सुकायला टाकायचं होतं. चला थोडंसं आता याला भारा घेऊन जातो आणि थोडंसं सुकायला टाकतो. बघा चारा भरपूर वाढलेला आहे. हे बघा पाण्याचे तरी काढून दिलेलं आहे खालच्या रानात पाणी, तरी पण जे आपण गवत लावलेलं आहे त्याच्यामध्ये बघा पाणी एवढं का पूर्ण काढून दिलेलं पाणी आहे, तरी पण एवढं याच्यापेक्षा कमीच होत नाही. हे बघू शकता रान शेवाळले तर पाणी वाहून वाहून. दसऱ्यात घासाची अवस्था बघा, सगळा पडलाय. आपण आहे ना आता ही आहे का आपण जे आता कुक्कुटपालनाचं जरा थोडंसं नियोजन चालू आहे पत्रे वगैरेचं, तर इथं आहे का हे जाळी ते ठेवले ना, इथं आपण काय केलं अशी दोरी बांधली आणि त्या दोरीवरती जे आपण आता थोडासा एक भारा आणला होता का आता सुकायला टाकला बघा. त्याने काय होईल त्याच्यावरचं जे पाणी आहे का पाणी नितळून जाणार. हे बघा उभं केलं आहे झटकून, तर थोडंसं 1-2 तासामध्ये त्याचं पाणी कमी होऊन जाईल नाही का. त्याच्यानंतर आपण त्याला टाकून देऊ. एकदम डायरेक्ट टाकण्यापेक्षा थोडंसं आता त्याच्यावरलं पाणी आहे ना झटकेलं आहे आणि थोडंसं अजून पाणी कमी होऊन जाईल सुकन हवाने वगैरे. बाजूने जाळी असल्यामुळे ते हवा लागते. चला आता तुम्हाला म्हणलं होतं व्हिडिओ टाकीन, पण ते व्हिडिओ टाकणं काही शक्य आहे ना, कारण हे कामं आणि पाऊस उरगडूनच द्याय ना कामं. चला नवीन बघणाऱ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण लवकरच आता हे लवकरच म्हणतो ते म्हणतात लवकरच म्हणतो लवकरच, पण वेळ भेटणार हो कामाने त्यांनी आणि पावसाने तरी 1 महिना झालं काही सुधारण गेलं. चला धन्यवाद. नवीन बघणारे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण लवकरच तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला धन्यवाद.